ठाणे आणि मुलुंड दरम्यान निर्माण होऊ घातलेल्या नवीन रेल्वे स्थानकाला ठाण्याच्या प्राचीन काळातील मूळ नाव श्रीस्थानक हेच दिलं जावं आणि देशातील पहिलं रेल्वे स्टेशन या नात्यानं ठाणे रेल्वे स्थानकाचं महत्त्व लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या आराखड्यात ठाण्याच्या संस्कृतीचं प्रभावी दर्शन घडवलं जावं अशा महत्त्वाच्या मागण्या माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केल्या आहेत. त्यांच्या आग्रहावरून मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी आज ठाणे रेल्वे स्थानकासमक्ष भेट देऊन प्रवासी सोयीसुविधांचा विस्तृत आढावा घेतला. यावेळी सहस्त्रबुद्धे यांनी इतर अनेक मागण्यांबरोबरच या महत्त्वाच्या मागण्याही केल्यात. नवीन रेल्वे स्थानकाचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावं, ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास, कल्याण-वाशी, ठाणे ते वाशी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे वसई या लोकल सेवा सुरू कराव्यात, कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांना अतिरिक्त बिनआरक्षित डब्बा जोडण्यात यावा, अधिकाधिक मेल एक्सप्रेस गाड्यांना येता जाता ठाणे येथे थांबा द्यावा, तसंच प्रत्येक फलाटावर सरकते जिने, स्थानकातील पूर्व-पश्चिम पुलांना जोडणारे उत्तर-दक्षिण पूल निर्माण आणि स्वच्छतागृहांसकट सर्व सुविधा असलेल्या विश्रामगृहांची रचना आणि नियमित देखभाल इत्यादी महत्त्वाच्या मागण्या विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळानं केल्या आहेत. यावेळी ज्येष्ठ पत्रकार, प्रवासी संघटनेचे मिलिंद बल्लाळ तसंच नंदकुमार देशमुख, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, सरचिटणीस विलास साठे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, सुनीत जोशी, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी आदींसह निलेश कोळी, श्रुतिका मोरेकर, अमरीश ठाणेकर तसंच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. त्या रेल्वे स्थानकाला श्रीस्थानक हे ठाण्याचं जे जुनं प्राचीन काळातलं नाव आहे ते दिलं जावं अशा प्रकारची मागणी आज आम्ही रेल्वेकडे केली आहे. ही मागणी आम्ही राज्य सरकारकडेही करू, कारण राज्य सरकारची भूमिका त्यात महत्त्वाची असते. त्यामुळे ठाणे शहराची जी प्राचीन ओळख आहे ती ओळख एक प्रकारे या ठाणे शहराला पुन्हा एकदा उपलब्ध होईल आणि त्यातून ठाण्याच्या सांस्कृतिक दृष्ट्या जो त्याचा परिचय, ठाण्याची जी अस्मिता आहे ती अधिक बळकट होईल असं आम्हाला वाटतं. महाखनिज वाळू उत्खनन आणि खरेदी विक्री योजनेअंतर्गत ठेकेदाराकडून मर्जीतल्या खरेदीदारांची ओळखपत्र बनवून 90% उपसलेली वाळू ही त्यांनाच विकली जाते. इतकंच नव्हे तर वजनात फेरफार करून रोज सुमारे 200 ब्रास रेती चोरून अंदाजे 7 लाखांपेक्षा जास्त विक्री केली जाते असा आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. ओळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील गायमुख या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्रशासनातर्फे महाखनिज वाळू उत्खनन आणि खरेदी विक्री या योजनेअंतर्गत तेथील स्थानिक सर्वसामान्य नागरिकांसाठी वाळू उत्खनन व खरेदी विक्री करण्यात येते. वाळू उत्खनन आणि खरेदी विक्री करण्याकरिता शासनातर्फे टेंडर काढण्यात आला असून त्याचा ठेका देण्यात आला आहे. मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे आणि भ्रष्टाचारामुळे या योजनेचा सर्वसामान्य जनतेला काहीच उपयोग होत नसल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी निदर्शनास आणले. त्यांनी केलेल्या आरोपानुसार या योजनेतून वाळू ऑनलाईन खरेदीसाठी ओळखपत्र बनवून देण्यात आले आहेत. मात्र त्याचा फायदा ठेकेदारांच्या ओळखीच्या काही ठराविक लोकांची ओळखपत्र बनवून त्यांचेच ट्रक तिथे सकाळ, दुपार आणि रात्रीचे वाळू खरेदी आणि विक्री करत आहेत. तसंच दिवसाला वाळू उत्खनन करून उपसलेली 90% वाळू ही जवळपास त्याच ओळखपत्र धारकांना दिली जाते. स्वतः ठेकेदार देखील घोडबंदर गाव येथे रेती संचय करत असून या योजनेचा फायदा फक्त ठेकेदाराच्या ओळखीच्या ठराविक मंडळींना देऊन आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी या योजनेचा उपयोग करत असल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केलाय. तसंच ट्रकमध्ये कमी वाळू भरून वजन काट्यावर वजन करून नंतर पुन्हा अधिकची वाळू भरली जाते. नंतर वजन न करता ट्रक सोडले जातात. म्हणजेच आधी कमी भावात मिळत असलेली वाळू अजून कमी भावामध्ये जास्त प्रमाणात लाटली जात असून रोज जवळपास 200 ब्रास रेती चोरून त्यातून अंदाजे 7 लाखांपेक्षा जास्त विक्री केली जाते असं सरनाईक यांचं म्हणणं आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारामुळे जखमी झालेले शिवसेनेचे कल्याण विभाग शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक गायकवाड यांना तब्बल 25 दिवसांनी ज्युपिटर रुग्णालयातून काल सायंकाळी डिस्चार्ज मिळाला. त्यांची प्रकृती आता सुधारल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं.
उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील यांच्यावर जमिनीच्या वादातून 10 गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी महेश यांच्यावर 6 गोळ्या तर राहुल पाटील यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळे दोघांना तातडीनं उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. महेश आणि राहुल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह इतर नेते मंडळींनीही उपचारादरम्यान भेटून गेले होते. त्यानंतर सोमवारी महेश यांना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. या दोघांच्याही समर्थनार्थ मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झाले होते. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. या प्रकरणामुळे आगामी काळात कल्याण डोंबिवली मतदारसंघात शिवसेना आणि भाजप असा सामना रंगण्याची चिन्हही निर्माण झाल्याचं बोललं जातं. कल्याण पूर्वेसाठी प्रत्येक अडीअडचणीसाठी विकास कामं असू द्या किंवा त्यांच्या आरोग्य संबंधित असू द्या, शेवटच्या श्वासापर्यंत काम करेल असं या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो. आतापर्यंत त्याच्यावरती फक्त गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तुम्ही युतीचा होता, तर यापुढे त्यांना काय त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये असे अनेक वादग्रस्त पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी असे बरेच भांडणं पोलिसांसोबत केलेले आहेत. मला वाटतं तो मुळात BJPचा मुळात ते कार्यकर्ते नाही आहेत. त्यांनी फक्त संधी साधून 2019ला इलेक्शन मतांसाठी BJPमधून लढली. त्यांनी बऱ्याच वेळा आपल्या माध्यमातून सुद्धा सांगितलं की इंडिपेंडेंट ते लढणार आहेत. मला माहिती आहे BJPचे हे संस्कार नाही आहेत. BJP पक्ष हा सर्वसामान्यांसाठी आहे. मला देवेंद्र फडणवीसांवरती विश्वास आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास आहे आणि पोलीस कर्मचाऱ्यांवरती विश्वास आहे. ज्या पद्धतीने माझ्यावरती हल्ला झाला ते जे ठिकाण आहे संविधानात्मक दालन आहे ते, आणि अशा ठिकाणी हल्ला केल्यानंतर मला असं वाटतं की ते मला न्याय मिळेल आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळेल, जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा अशी घटना घडणार नाही असं मला वाटतं. मनोज जरांगे पाटील यांनी ट्विट करत शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर नरेश मस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राजेश टोपे हे तुझे सूत्रधार आहेत असा आरोप करत तू तुतारीच्या तालावर नाचू नकोस, तसंच काय रे मनोज भाऊ तुला नक्की काय हवं आहे, सगळं झालं मनासारखं तरी कसली खवखो आहे असा सवाल उपस्थित करत कुणाच्या तरी हातचं बाहुलं होऊ नकोस असं भावनिक आवाहन मस्के यांनी केले. मस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलं ना रे मराठा आरक्षण, तुम्हाला मग आता कसली मळमळ, कसला त्रागा तुला असा प्रश्नही पुढे उपस्थित केलाय. याशिवाय मस्के यांनी मी पण एक मराठाच आहे, आरक्षणाचं महत्त्व जाणतो, तो मात्र हल्ली समाज सोडून त्यात राजकारण आणतोस असाही आरोप केलाय. तर लोक म्हणतात रोहित पवार राजेश टोपे तुझे सूत्रधार आहेत, परंतु लाखो मराठ्यांच्या विश्वासाला तू घातलास लबाडीचा हार असं नमूद करत मस्के यांनी आज जो आहेस तो लोकांमुळेच आहेस हे विसरू नकोस, तू मराठ्यांच्या आंदोलनाचा सामान्यातला चेहरा, तू समाजासाठी उभा राहिलास, त्यांच्यासाठीच लढ, तुतारीच्या तालावर नाचलास तर उन्मळेल विश्वासाचा वड, राजकारण करून आंदोलनकाचा विस्फोट करू नकोस, कुणी दिले आरक्षण लक्षात ठेव, कुणाच्या तरी हातचं बाहुलं होऊ नकोस असं मस्के यांनी यात नमूद केले. पडघा येथील राहुरी गावातील आदिवासी जमिनी बळकावून त्यावर उभारण्यात आलेली 23 पैकी 17 बांधकामं भिवंडी तहसीलदारांनी काल जमीनदोस्त केली आहेत. या बांधकामांबाबत श्रमजीवी संघटनेनं केलेल्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असून अतिक्रमणमुक्त झालेल्या जमिनी पुन्हा मूळ आदिवासींच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा भागात राहुरी गाव आहे. या गावातील भूमिहीन आणि शेतमजूर अशा 23 आदिवासींना शासनानं 1978 जमिनींचं वाटप केलं होतं. या जागेचं एकूण क्षेत्रफळ 80 एकरच्या आसपास आहे. या जमिनी मुंबई नाशिक महामार्गावरील पडघ्यापासून 3 किलोमीटर अंतरावर असून या जागेमधून कुंभेरी नदी वाहते. आदिवासींच्या अज्ञान गरिबीचा फायदा घेऊन थोडीफार रक्कम देऊन आणि दहशतीच्या मार्गानं भूमाफियांनी या जमिनी बळकावून त्यांची फसवणूक केली होती. या जागेवर शेतघरं, कुक्कुटपालन, शेळीपालन, राईस मिल, निवासी चाळी आणि मत्स्यशेतीसाठी तलावांची बांधणी करण्यात आली होती. याबाबत 17 आदिवासींनी राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्यापुढे व्यथा मांडल्या होत्या. त्यानंतर समितीचे अध्यक्ष पंडित यांनी गावांमध्ये भेट देऊन जागेची प्रत्यक्ष पाहणी केली होती. ही बाब त्यांनी निदर्शनास आणून देताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानुसार भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांनी काल पोलीस बंदोबस्तात येथील 16 बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. यामध्ये शेतघरे, कुक्कुटपालन, शेळीपालन, राईस मिल, निवासी चाळींचा समावेश असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली आहे. पडघा येथील राहुरी गावातील आदिवासी जमिनी बळकावून त्यावर बेकायदा बांधकामं करण्यात आलं होतं. ही बेकायदा बांधकामं हटवून 17 आदिवासींना त्यांच्या जमिनींचा ताबा देण्यात आला आहे. उर्वरित 6 आदिवासी जमीन मालकांचा शोध घेऊन त्या जमिनींवरील बांधकामं हटवण्याची कारवाई लवकरच करण्यात येणार आहे. 1978 साली 23 आदिवासी कुटुंबांना, भूमिहीनांना जमिनी या ठिकाणी भिवंडी तालुक्यामध्ये दिल्या गेल्या आणि या जमिनी गेले 46 वर्ष त्यांच्या कब्जे वहिवाटीमध्ये नव्हत्या. इथल्या धनाढ्य लोकांनी आपल्या धनशक्तीच्या आणि दंडशक्तीच्या बळावर या जमिनी हिसकावून घेतल्या होत्या. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या अतिशय कार्यक्षम कारवाईमुळे, निर्णयामुळे आज या ठिकाणी कारवाई होते आहे. 17 कुटुंबांना त्यांच्या जमिनी परत मिळत आहेत आणि आज ही सर्व कुटुंब आनंदी आहेत. हा देशामधला आदिवासींच्या जमिनीवरचा हक्क त्यांना मिळवून देणारी ही सर्वात मोठी कारवाई आहे आणि म्हणून या कारवाईसाठी या ठिकाणचे आदिवासी देवेंद्र फडणवीस यांचे ऋणी आहेत.